नमस्कार माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो, मी स्नेहा परत आले आहे आणि तुमच्यासाठी खूप छान छान गाणी आणि गोष्टी घेऊन आले आहे. तुम्हाला आवडतात ना आमच्या गोष्टी? हो, नक्की. मग तुम्ही बघता का आमच्या सगळ्या गोष्टी, आम्ही पाठवलेली गाणी? तुम्हाला आवडतात का त्या? अरे वा, किती छान. मग मला आता सांगा, तुम्हाला नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. मग तुम्हाला आता शाळेत जायची इच्छा आहे का? हं? तुम्हाला माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि जर जमलं तर आपण सगळेजण लवकरच भेटणार आहोत. हं? आता आपण शाळेमध्ये जे शिकतो ना, त्याची एक गंमत गणली आहे मी. काय काय शिकतो आपण शाळेमध्ये? आपण अक्षर शिकतो, अंक शिकतो, आजूबाजूला काय काय आहे आपल्या, हे सगळं शिकतो की नाही आपण? छान छान गाणी शिकतो. मग अशाच अंकांचं एक छानसं गाणं मी घेऊन आली आहे आणि तुम्हाला ते ऐकायला आवडेल का? हो, चला आपण ऐकूयात अंकांचं गाणं. आणि तुम्हाला हे फार आवडेल बरं का अंकांचं गाणं. हे बघा, चार या अंकाची अशी सोपी आहे नक्षी. हत्ती, घोडा किंवा कुत्रा आणि मांजर काय, आकार वेगळे वेगळे तरी मोजून त्यात पाय. वाटी काढा एक खाली शेपूट बाकदार, बघा कसा रे झाला अंक 5 हा तयार. 5 बोटे एकेका हाताला पायाला, आजी देते 5 गोड खाऊ देवाला. 3 वयाला खुशीच त्याची चळवळ भारी पहा, उठून बघतो आरशात तर अंक दिसतो 6. झुरळाला पाय 6 पळते कसे पहा, 6 वाजले सकाळ झाली बाबा घेते चहा. उभा राहून एक दमला झोपाळ्यावर निजला, नीट बघता त्यात अंक 7 मला दिसला. आठवड्यात दिवस 7, 7 येती वार, इंद्रधनुष्य 7 रंगी सुंदर दिसते फार. 7 मागून 8 आला आणि म्हणतो कसा, पोक येईल ना पाठीला ताट बसरे असा. नाक दिसते 8 जण गंमत ही अंकात, 2 वेळा 4 मोजले की होती ते 8. सांगो मामाला मी जेव्हा गॉगल डोळ्यांना, 9 आकडा दिसतो तेव्हा आम्हा मुलांना. सूर्याभोवती आकाशात फिरते ग्रह 9, आई घेते कुशीत रात्री वेळ घड्याळी 9. एक घ्यावा अंक पहिला मिरची सारखा, शेजारी त्याच्या अंशन्या चेंडू सारखा. जोडी त्यांची दोघांची सुंदर दिसते
अरे वा, किती छान गाणं होतं ना. तुम्हाला आवडलं का हे गाणं? किती अंक होते त्याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बापरे. आणि मग तुम्हाला हे अंक आवडतात का? तुम्हाला लिहिता येतात का अंक? आणि ह्याच अंकांबरोबर काय काय गमती जमती होतात तुम्हाला ऐकायला आवडेल का? आवडेल? अरे वा. आपली पुढची जी गोष्ट आहे ना, ती आहे मांजरींची. पण तुम्हाला माहिती आहेत का किती मांजरी आहेत त्या आहेत मांजरी 7. किती मांजरी आहेत? 7. ऐकायची गोष्ट? चला, 7 मांजरींची गोष्ट. एकदा ना खूप थंडी पडलेली असते. आता पण थंडी वाजते की नाही आपल्याला? अशी कुडकुड 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 थंडी पडलेली असते. आणि मनीची छोटीशी मांजर असते ना, मनी नावाची, ती घराच्या बाहेर थंडीमध्ये अशी कुडकुडत असते. आणि मग थोड्या वेळाने तिच्या लक्षात येतो, अरे घराचा दरवाजा तर उघडा आहे. मग ती काय करते माहितीये का? हळू 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 दरवाजातनं घरामध्ये घुसते. आणि तुमच्या घरात जर मांजर आली तर काय होईल? तुम्ही रडाल, ओरडाल, ई मांजर आली असं कराल का? पण तेव्हा ना घरात कोणीच नसतं. रात्र झालेली असते, सगळे झोपलेले असतात, पण दरवाजा चुकून उघडा राहिलेला असतो. आणि मग ही आपली मनी माऊ येते आणि तिथे ती काय बघते माहितीये का? एक असं छानशी चादर टाकून मस्त बसायला जागा बनवलेली असते. आणि मनी माऊला खूप आनंद होतो. मनी माऊ पटकन टणकन उडी मारते आणि त्या छानशा चादरीवरती झोपते. तिची थंडी थोडी कमी होते. आणि थोड्या वेळाने तिला काहीतरी आवाज यायला लागतात. आणि ती बघते इकडे तिकडे, अरे कुठून आवाज येतोय? तर घराची जी खिडकी असते की नाही, त्या खिडकीमध्ये तिचे 6 मित्रमैत्रिणी असतात. आणि ते सगळे जण पटकन घरात शिरतात. सगळेच्या सगळे घरात शिरतात आणि ते म्हणतात, आम्हाला पण थंडी वाजते, आम्हाला पण इथे झोपायचंय. मनी म्हणते, नाही, इथे नाही झोपता येणार. आपल्या सगळ्यांसाठी ही जागा खूप छोटी आहे, इथे नाही झोपता येणार. मग ते म्हणतात, थांब जरा, आपण काहीतरी कल्पना विचार करूयात आणि युक्ती शोधून काढूयात. आणि तुम्हाला माहितीये का त्या मांजरी काय करतात? एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक, अशा त्या 6च्या 6 मांजरी एवढ्याशा जागेमध्ये एकमेकींना चिकटून झोपतात. आणि मग त्यांची सगळ्यांची थंडी कमी होते. त्यांना खूप छान वाटत असतं. किती उबदार जागा आहे, किती छान चादर आहे. आणि तेवढ्यात तिकडनं एक आवाज येतो. आणि सगळ्या मांजरी दचकतात. कोणाला हे? बापरे, आता काय करायचं? आणि एक मोती कुत्रा त्या घरातला असा हळूहळू त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना विचारतो, तुम्ही काय करता इथे? ही माझी जागा आहे, उठा इथून. बिचाऱ्या मांजरी, एवढी थंडी वाजत असते पण घाबरून जाऊन सगळ्या इकडे तिकडे लपून बसतात. पण त्यांना झोपच लागत नसते, एवढी थंडी असते घरात, नुसतं वारं येत असतं त्या दरवाजातनं. आणि तुम्हाला माहितीये का मग काय होतं? तो जो मोती कुत्रा आहे की नाही, तो असा त्याच्या ब्लँकेटमध्ये, त्याच्या चादरीमध्ये छान झोपायचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यात घराचं जे दार उघडं असतं त्याच्यातनं खूप मोठी वाऱ्याची झुळूक येते. वारं व्हायला लागतं आणि मोती कुत्र्याला पण खूप थंडी वाजायला लागते आणि सगळ्या मांजरींना पण थंडी वाजत असते. आणि मग मोती कुत्रा शेवटी त्या मांजरींना म्हणतो, या ग इकडे या, काहीतरी करा, खूप थंडी वाजतीये. मांजरी पटकन टुनकन उडी मारतात आणि मोती कुत्र्याच्या जवळ येतात. आणि मग त्या म्हणतात,
आम्ही थंडी घालवू शकतो. मोती कुत्रा विचार करतो, कसा? आम्ही सगळ्या जणी तुझ्या बाजूला झोपतो. मोती कुत्र्याला ते आवडत नाही. नका नका. त्या म्हणतात ठीक आहे, वाजू देत थंडी. मग मोती कुत्रा म्हणतो, बरं ठीक आहे, पण एवढीशी जागा आहे, आपण सगळेजण मावणार कसे? असं म्हटल्याबरोबर मनी म्याव म्हणते, मी सांगते, म्याव म्याव. आणि मनी माऊ काय करते माहितीये का? मनी माऊ पटकन मोती कुत्र्याच्या शेजारी जाऊन बसते छोट्याशा जागेमध्ये. आणि तिच्या 6 मित्र मैत्रिणी एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक अशा करत सगळेजण मनोहरात असतात. आणि सगळेजण एकमेकांना बेगून झोपून जातात. आणि मग सगळ्यांची थंडी गायब होते. आवडली का तुम्हाला गोष्ट? 7 मांजरींची गोष्ट होती. आणि त्या 7 मांजरी कशा झोपल्या? खाली 3 मांजरी, मग वरती 2 मांजरी, आणि वरती अजून 1 मांजर. किती झाल्या? 6 झाल्या. आणि आपली 7वी मनी आणि तिच्या शेजारी बुबू असे ते सगळेजण एकत्र झोपून जातात. आवडली का तुम्हाला गोष्ट? आवडली ना? आता माझ्याकडे एक छानशी कविता आहे, तुम्हाला ऐकायची आहे का? ऐकायची आहे? आपण ऐकूयात बर का. कवितेचं नाव काय आहे? गणितातले आकडे. कवितेचं नाव आहे गणितातले आकडे. गणितातले आकडे एकदा झाले वाकडे, एकाला फुटले डोके, 2 म्हणाला निओके. 3चा वेगळा थाट, 4च्या पोटात गाठ, 5ला एकच पाय, 6ला तर उंचीच नाही, 7ची कुबडी पाठ, नाकात आडवा 8, 9चा डोळा गोल, 10चा तर वेगळाच तोल. प्रत्येकाची ऐट खूप, वेगळे तरी एकच रंगरूप, वेगळे तरी एकच रंगरूप. कशी मजा आहे की नाही? तुम्ही बघितलं का या सगळ्या आकड्यांना, सगळ्या अंकांना किती वेगवेगळे आहेत ते? हे बघा, हा कोण आहे? अंक 1. आणि हा अंक काय काय दर्शवतो? आकाशामध्ये किती सूर्य आहे? 1 सूर्य आहे. आकाशामध्ये चंद्र किती आहे? एकच चंद्र आहे. तुम्हाला सगळ्यांना नाक किती आहे? एकच नाक आहे, हो की नाही? अरे वा. आता माझ्याकडे अजून एक छोटीशी गोष्ट आहे. तुम्हाला ऐकायची का ती गोष्ट? ऐकायला आवडेल तुम्हाला? अरे वा. गोष्टीचं नाव आहे 5 काळे ढग. 5 काळे ढग. एकदा ना आकाश एकदम स्वच्छ निरभ्र असतं बरं का, पण अचानकपणे एक वाऱ्याची झुळूक येते आणि त्या झुळकेबरोबर एक मोठा सासा, एवढा मोठा काळा ढग आकाशामध्ये येतो. तो काळा ढग बघतो इकडे तिकडे, कोणीच मित्र नाहीये. त्याला खूप कंटाळायला लागतो. आता काय करायचं, माझा कोणीच मित्र नाही इथे. आणि तेवढ्यात परत एक वाऱ्याची झुळूक येते आणि त्या वाऱ्याच्या झुळकेबरोबर अजून एक काळा ढग येतो तिथे. किती ढग झाले? 2. किती ढग झाले? 2. आणि असे हे ढग जे आहेत ना, ते दोघं एकमेकांना बघून खूप आनंदी होतात. आणि मग ते म्हणतात, आता आपण काय करायचं? काय करायचं? काय करायचं? मग दुसरं म्हणतो, आपण खेळायचं का दोघांनी मिळून? आणि मग काय खेळायचं? मग ते दोघं म्हणतात, चला लंगडी खेळूयात. आणि पहिला ढग आणि दुसरा ढग दोघं जण खेळायला लागतात लंगडी. तुम्ही खेळता का लंगडी? हो. मग अशी लंगडी खेळताना दुसरा ढग जो आहे तो लंगडी घालत असतो आणि त्याचा पाय अडखळतो आणि तो जोरात पडणार असतो. आणि तेवढ्यात तिथे कोण येतं? तेवढ्यात तिथे येतो तिसरा ढग. कोण येतो? तिसरा ढग. आणि हा तिसरा ढग त्याला पटकन पकडतो. त्याला खूप छान वाटतं, अरे मी पडलोच नाही. आणि मग हे 3 ढग एकमेकांचे हात धरतात
आणि गोल 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 फिरतात. त्या तिघांना खूप आनंद होतो की अरे आपण तर 3-3 ढग झालो. मग आता ते म्हणतात आता आपण तिघं मिळून काय खेळायचं. मग ते तिघं मिळून ठरवतात आपण खेळूयात लपाछपी. लपाछपी खेळायला लागतात आणि जेव्हा तिसरा ढग या दोन्ही ढगांना शोधत असतो की नाही तेवढ्यात त्याला अजून एक ढग दिसतो आणि हा असतो आपला चौथा ढग. चौथा ढग आल्यानंतर ते चौघं ठरवतात की आता आपण काहीतरी वेगळं खेळूयात. काय खेळूयात वेगळं असं काय खेळूयात. आणि मग त्यांना सुचतं की अरे आपण विषामृत खेळू शकतो. असं म्हणून ते सगळेजण नवीन गेम खेळायला लागतात, नवीन खेळ खेळायला लागतात, विषामृत एकमेकांना पकडण्याचा. आणि तसं करता करता त्यांना तिथे सापडतो आपला पाचवा काळा ढग. पाचवा काळा ढग. आणि पाचवा ढग आल्यानंतर ते सगळे ठरवतात अरे किती मजा, आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. आता आपण खेळूयात हत्तीची सोंड. हत्तीची सोंड. आणि मग ते पाची ढग खेळायला लागतात हत्तीची सोंड. आणि खेळता खेळता ओरडायला लागतात, जोर जोरात पळायला लागतात. त्यांचा होतो खूप सारा गोंगाट. आणि मग तिथे कोण येतं माहितीये का. मग तिथे येते वीज मावशी. कडकड 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 कडकड. ती खूप चिडलेली असते. काय रे मुलांनो, काय रे ढगांनो, किती आवाज करता आहात. मला तर कंटाळा आला तुमच्या आवाजाचा, झोप पण लागत नाहीये. सगळे ढग तिचा राग बघून घाबरतात आणि पळायला लागतात. पण पळता पळता काय होतं ते एकमेकांवरच धडकतात आणि धडकल्यामुळे रडायला लागतात. आणि ते धडकल्यामुळे त्या 5 छोट्या काळ्या ढगांचा बनतो एक मोठा ढग. किती मोठा, एवढा मोठा ढग. आणि या सगळ्यांना लागल्यामुळे सगळे रडत असतात. त्यामुळे येतो धो 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 पाऊस पडायला लागतो, जोरदार मुसळधार. आणि वीज मावशी पण आकाशामध्ये कडकड कडकड कडाडत असते. आणि खाली पृथ्वीवर तुमच्यासारखी सगळी चिल्ली पिल्ली लहान मुलं पावसामध्ये भिजायला लागतात. आवडली का तुम्हाला गोष्ट? आवडली? किती छान होती ना गोष्ट. 5 ढगांची गोष्ट होती. आता मी तुम्हाला दाखवणार आहे अंक दुसरा. आता या दुसऱ्या अंकाची गंमत माहितीये का. तुम्हाला डोळे किती आहेत? 2. तुम्हाला कान किती आहेत? 2. आपल्याला हात किती असतात? 2. आणि पाय पण किती असतात? 2. आता आहे अंक तिसरा. तिसऱ्या अंकाची गंमत अशी की घरामध्ये पंखे असतात की नाही, त्या पंख्याला हात किती असतात? 3 हात असतात. रस्त्यावरती रिक्षा फिरते, रिक्षाला चाक किती असतात? 3 चाक असतात, हो की नाही. आता आला अंक 4. त्याची तर मज्जाच बाई फार. सगळे प्राणी असतात की नाही, गाय, कुत्रा, सिंह, सगळ्यांना किती पाय असतात? 4, हो ना. मग येतो अंक 5. आणि ह्या 5ची गंमत काय. आपल्या हाताला किती बोट आहेत? 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, हो ना. आता माझ्याकडे अजून एक छानसं गाणं आहे. तुम्हाला ऐकायला आवडेल का ते गाणं? आपण ऐकूयात हा ते गाणं. अंकांचंच गाणं आहे. घड्याळात वाजला 1, आईने केला केक. केक खाण्यात 1 तास गेला,
वाजले 3, हरवली माझी पिन. पिन शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4, आईने दिला मार. मार खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5, ताईने केला नाच. नाच बघण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6, आईने केला चहा. चहा पिण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 7, आईने केला भात. भात जेवण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8, दादानी फोडला माठ. खापर उचलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 9, पळाली आमची माऊ. माऊला शोधण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10, बाबा आले पहा. बाबांशी बोलण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 11, मी मारल्या चक्रा. चक्रा मारण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 12, आईचा चढला पारा. गपचूप मी झोपून गेले, मी नाही अभ्यास केला. छान गाणं होतं ना. पण हे गाणं म्हणूनच छान आहे. आपल्याला सगळ्यांना अभ्यास करायचाच आहे. अभ्यास केल्याने आपण हुशार होतो, हो की नाही? त्यामुळे रोज अभ्यास करायचा. थोडा थोडा का होईना, पण रोज मात्र अभ्यास करायचा. आणि शाळेमधल्या बाईंनी रोज जो अभ्यास दिला असेल तो रोजच्या रोज पूर्ण करायचा. त्यामुळे हे गाणं म्हणूनच छान आहे. आपण ह्या गाण्यामधले अंकच बघूयात. अभ्यास केला नाही हे बघायचंच नाही, हो की नाही? व्हेरी गुड, किती छान. आता माझ्याकडे अजून एक कविता आहे बर का. आणि ती कविता आहे अंक 7 ची. हो, आणि मला सांगा 7 काय काय असतात? 7 वार असतात. हो बरोबर. आणि कुठले कुठले वार असतात? चला आपण मोजूयात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हो की नाही? 7 वार झाले ना. आणि सगळ्यांचा आवडता वार कुठला आहे? बरोबर, रविवार. सगळ्यांना सुट्टी असते ना त्या दिवशी. त्यामुळे मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना रविवार खूप आवडतो. तर अशा ह्या 7 आकड्याचा, अंकाचं आपण अजून एक कविता बघणार आहोत. आणि कविताचं नाव काय आहे? इंद्रधनुषचे रंग. तुम्ही आकाशामध्ये इंद्रधनुष्य बघितलंय? मस्त पाऊस पडल्यानंतर इंद्रधनुष्य असतं की नाही? त्याच्यात कुठले कुठले रंग असतात? त्याच्यात पण 7 रंग असतात. आता आपण आधी ही कविता बघू आणि मग मी तुम्हाला रंग सांगते. आकाशात आले काळे ढग 2, म्हणाले आपल्याशी खेळणार कोण. खेळत होते पकडा पकडी, खेळता खेळता टक्कर झाली. रडायला लागले जोर जोरात, लहान ढग पळाले घरात. तिकडून आले सूर्य बाबा, म्हणाले आधी रडणं थांबवा.
मी आणल्या आहेत 7 पऱ्या, तुम्हाला खूप आवडतील खऱ्या. एक परी आली तांबडा रंग घेऊन, दुसरी घेऊन आली नारंगी, तिसरीला मिळाला रंग पिवळा, चौथी लेऊन आली हिरवा, पाचवीचा रंग आवडता निळा, सहावीला आवडे पारवा, सातवीचा जांभळा रंग छान, आकाशात बनली इंद्रधनुची कमान, आकाशात बनली इंद्रधनुची कमान. अरे वा, 7 रंगांनी मिळून इंद्रधनुष्य बनतं. त्या रंगांना कसं लक्षात ठेवायचं? तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा. 7 रंग. ता, ना, पी, ही, नी, पा, जा. किती छान कल्पना आहे की नाही? किती छान युक्ती ही. सगळे रंग लक्षात ठेवायचे. आता माझ्याकडे एक छानसं गाणं आहे बरं का. अजून एक तुम्हाला ऐकायचंय का गाणं? चला आपण हे गाणं ऐकूयात बरं का. तुम्हाला आवडणारी गाणं आहेत ही सगळी. नकला करतो बहारदार आम्ही तरुण फल, सूर्य चंद्र आकाश एक, आकाशात तारे अनेक, सूर्य चंद्र आकाश एक, आकाशात तारे अनेक, 2 डोळे 2 कान, पाहणे ऐकणे त्यांचे काम, 2 डोळे 2 कान, पाहणे ऐकणे त्यांचे काम. रिक्षाला भुरकन जाऊ फिरायला, 3 चाके रिक्षाला भुरकन जाऊ फिरायला, मोटारीला चाके 4, बसल्यावर मजा वाटते फार, मोटारीला चाके 4, बसल्यावर मजा वाटते फार. एका हाताची बोटे 5, चला मुलांनो करूया नाच, एका हाताची बोटे 5, चला मुलांनो करूया नाच, 3च्या उलट काढा 6, गंमत फार वाटे पहा, 3च्या उलट काढा 6, गंमत फार वाटे पहा. तयार झाला अंक 7, चंद्रकोरीला काढून गाठ, तयार झाला अंक 7, चंद्रकोरीला काढून गाठ, नाकासारखा अंक 8, अगदी सोपा चटकन पाठ, नाकासारखा अंक 8, अगदी सोपा चटकन पाठ. वाकडा 7 काढा 9, काढल्यावरती मिळेल खाऊ, वाकडा 7 काढा 9, काढल्यावरती मिळेल खाऊ, दोन्ही हातांची बोटे 10, दशक झाला गंमत पहा, दोन्ही हातांची बोटे 10, दशक झाला गंमत पहा, दशक झाला गंमत पहा, दशक झाला गंमत पहा. छान होतं ना गाणं. ह्या गाण्यामध्ये पण भरपूर सारे आकडे होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता 6 ह्या आकड्याची गंमत माहिती आहे का तुम्हाला? 6 या आकड्याची गंमत अशी आहे की तो 3च्या उलटा आहे. 3 ह्या आकड्याच्या उलटा आहे 6 हा आकडा. हे बघा, 3 या आकड्याच्या उलटा आहे 6 हा आकडा. आता
ह्या आकड्याची अजून एक गंमत आहे. तुम्ही झुरळ बघितलंय का? झुरळ, त्या झुरळाला पाय किती असतात? 6 पाय असतात. ओ, आता आहे आकडा 7. हे बघा, आकड्या 7चे मी तुम्हाला अंक 7चं सांगितली गंमत. आठवड्यामध्ये 7 वार असतात आणि सगळ्यांचा आवडता वार कुठला? रविवार. आता हे वार पण लक्षात ठेवायची एक छान गंमत आहे बरं का. त्यांचं पण एक छोटस वार लक्षात ठेवायचं गाणं आहे. शंकराला बेल सोमवारी, ताईची गौर मंगळवारी, नाशिकचा बाजार बुधवारी, दत्ताला पेढे गुरुवारी, चणे फुटाणे शुक्रवारी, सकाळची शाळा शनिवारी, सगळ्यांना सुट्टी रविवारी. 8. हा आकडा कशासारखा दिसतोय? आजोबांच्या काठीसारखा दिसतो का? उलट्या काठीसारखा आणि आपल्या नाकासारखा दिसतो, हो की नाही? बरोबर. आता आहे अंक 9. आहा, किती छान दिसतो ना अंक 9. आणि 9 अंक लिहिताना कसा आहे? असा चंद्रकोरी सारखा आहे आणि वरती त्याला गोल आहे. आणि आहे अंक 10. हा तर सगळ्यांचा आवडीचा अंक आहे. 1 आणि 0 त्याची झाली 10. बरोबर. आता माझ्याकडे याच 10 अंकाची गंमत आहे. एकदा ना अंगणामध्ये 10 चिमण्या आल्या आणि त्या 10 चिमण्यांनी काय केलं ऐकायचंय तुम्हाला? ऐकूयात मग. 10 बाई चिमण्या, 10 बाई चिमण्या भारी चिवचिव, एक गेली ओढून राहिल्या 9. किती राहिल्या? 10 बाई चिमण्या भारी चिवचिव, एक गेली ओढून राहिल्या 9. 9 बाई चिमण्या करी गोंगाट, 9 बाई चिमण्या करी गोंगाट, एक गेली उडून राहिल्या 8. हो की नाही? 8 बाई चिमण्या खाती दही भात, 8 बाई चिमण्या खाती दही भात, एक गेली उडून राहिल्या 7. 7 कशा आहे हे बघा, हो की नाही? 7 बाई चिमण्या त्यांची मजा पहा, 7 बाई चिमण्या त्यांची मजा पहा, एक गेली उडून राहिल्या किती? 6. 6 बाई चिमणा करतीत नाच, 6 बाई चिमण्या करतात नाच, एक गेली उडून उरल्या 5. 5 बाई चिमण्या भारी मजेदार, 5 बाई चिमण्या भारी मजेदार, एक गेली उडून राहिल्या किती? 4. 4 बाई चिमण्या करी किणकिण, 4 बाई चिमण्या करी किणकिण, एक गेली उडून राहिल्या 3. 3 बाई चिमण्या साधती त्रिकोण, 3 बाई चिमण्या साधती त्रिकोण, एक गेली उडून राहिल्या 2. 2 बाई चिमण्या किती किती सुरेख, 2 बाई चिमण्या किती किती सुरेख, एक गेली उडून राहिली फक्त 1. हो की नाही? 1 बाई चिमणी तीही गेली गगनी, 1 बाई चिमणी तीही गेली गगनी, चिवचिव झाली बंद, शून्यच राहिले अंगणी. तीही चिवचिव झाली बंद, शून्यच राहिले अंगणी. हो की नाही? मज्जा आली ना तुम्हाला? किती छान 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 गोष्टी आणि गाणी होत्या अंकांबद्दलच्या. आता एक अजून गाणं आहे माझ्याकडे, तुम्हाला ऐकायला आवडेल का? ह्या अंकांनी काय काय गंमत केली ना त्याचंच गाणं आहे बरं का. आपण ऐकूयात बरं का त्यांचं गाणं आता.
सारखा एक अंक पहा, आजोबांच्या काठी सारखा एक अंक पहा. एक चंद्र एक सूर्य आकाशात पहा, एक चंद्र एक सूर्य आकाशात पहा. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. दोन अंक बसला बैठक मारून छान, दोन अंक बसला बैठक मारून छान. दोन डोळ्यांनी पहा हिरवं हिरवं रान, दोन डोळ्यांनी पहा हिरवं हिरवं रान. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. दोन अर्धे गोल जोडून झाला अंक तीन, दोन अर्धे गोल जोडून झाला अंक तीन. तबल्याचे बोल ऐका ढाढा दिनक दिन, तबल्याचे बोल ऐका ढाढा दिनक दिन. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. डोक्यावरती शिंग घेऊन चार अंकाला, डोक्यावरती शिंग घेऊन चार अंकाला. चार पायांच्या खुर्चीवरती बसवा लवकर त्याला, चार पायांच्या खुर्चीवरती बसवा लवकर त्याला. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. डोक्यावरती टोपली घेऊन पाच अंक उभा, डोक्यावरती टोपली घेऊन पाच अंक उभा. पाच बोटांची त्याला घ्यायची आहे सभा, पाच बोटांची त्याला घ्यायची आहे सभा. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. उलटे तीन लिहिले म्हणजे अंक होतो सहा, उलटे तीन लिहिले म्हणजे अंक होतो सहा. रंगीत रंगीत षटकोनी आकाश दिवे ते पहा, रंगीत रंगीत षटकोनी आकाश दिवे ते पहा. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. गोल करून शरीराचा अंक सात झाला, गोल करून शरीराचा अंक सात झाला. सात रंगी इंद्रधनुला चला पाहूया चला, सात रंगी इंद्रधनुला चला पाहूया चला. अंकांची गंमत ऐकूया चला, अंकांची गंमत ऐकूया चला. नाकासारखा अंक आठ काढायला सोपा, नाकासारखा अंक आठ काढायला सोपा. आजोबांची छत्री घेऊन पावसात मारू गप्पा, आजोबांची छत्री घेऊन पावसात मारू गप्पा. अंकांची
आवडलं का तुम्हाला गाणं? किती छान छान गाणी आहेत की नाही या अंकांची. बापरे, आणि त्या कल्पना तरी किती छान छान आहे. आजोबांच्या काठीसारखा, आपल्या नाकासारखा. म्हणजे हे अंक लिहायला पण किती सोपे आहेत आणि लक्षात ठेवायला पण सोपे आहेत, हो की नाही? त्यामुळे आता अंकांना घाबरायचं नाही, छान छान अभ्यास करायचा आणि अंक लिहायची पण सराव करायचा. छान छान मोजायचं पण प्रत्येक गोष्ट. आकाशामध्ये चंद्र 1, सूर्य 1, आपल्याला डोळे 2, आपल्याला कान 2 आणि पंख्याला पातं 3, रिक्षेला चाक 3, गाय, म्हैस, कुत्रा, मांजर यांना पाय 4, हाताला बोट 5, झुरळाला पाय 6, आकाशात इंद्रधनुष्य रंग 7, हो की नाही? आणि माहितीये का, कोळी जो असतो ना त्याला 8 पाय असतात. किती छान गंमत केली सगळ्या अंकांची. आवडलं ना तुम्हाला गाणं? मला खात्री आहे तुम्हाला ही सगळी गाणी खूप आवडत असतात. त्यामुळे आता ही गाणी ऐकायची, गोष्टी ऐकायच्या, छान छान मजा करायची आणि मी नेहमी सांगते तसं थोडासा व्यायाम करायचा, थोडासा अभ्यास करायचा. परत भेटूया छान छान गाण्यांसंगे आणि गोष्टींसंगे पुढच्या वेळेस. टाटा.